हा दीपोत्सव मराठी ऐक्याचा, ठाकरे बंधूंची युती पक्की, ज्यांना सोबत यायचंय त्यांनी यावं, संजय राऊतांचं वक्तव्य. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा उद्या गोरेगावमध्ये मेळावा. निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर बूथ एजंटना तातडीनं मेळाव्याचं निमंत्रण. राज ठाकरे काय कानमंत्र देणार याकडे लक्ष. ठाण्यामध्ये भाजपची स्वबळाची बॅनरबाजी. चप्पा चप्पा भाजप, सर्वत्र दिसेल फक्त आणि फक्त भाजप. बॅनरची चर्चा. महायुतीतच लढतीची दाट शक्यता. कल्याणमध्ये शिंदेंच्या माजी नगरसेवकाच्या गाडीवर हल्ला. हल्ल्यामध्ये माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्यासह ज्ञानेश्वर सपाट, ओंकार सपाट जखमी. कार्यालयासमोरील भांडण सोडवून जखमी इस्माला रुग्णालयात नेत असताना अज्ञातांकडून हल्ला. पालिका निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेची ही जोरदार तयारी. आज श्रीकांत शिंदे, रामदास कदम, कीर्तिकर पुण्यात बैठक घेणार. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार. ₹13,000 कोटींच्या पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला भारतात परत आणणार. चोक्सीच्या प्रत्यार्पणाला बेल्जियम कोर्टाची मंजुरी. दरिंदे पाटलामुळे मराठा ओबीसी समाजात अंतर पडलं. भुजबळांचा जरांगे पाटलांवर हल्लाबोल. हा मराठ्यांचा नव्हे, दारूवाले, वाळूवाल्यांचा नेता असल्याची ही टीका. घुरट भुजबळांनी मराठा आरक्षणाचा GR रद्द करण्याची खोड करू नये. जरांगेंचा पलटवार. भुजबळांकडून मराठ्यांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू. जरांगेंचा आरोप. विखे आले आणि महाराष्ट्रात विखार पसरवून गेले. छगन भुजबळांचा मंत्री राधाकृष्ण विखेंवर निशाणा. जरांगेंना वारंवार भेटायला जाणाऱ्या विखेंना रोखा. भुजबळांची सरकारकडे मागणी. जिहादी प्रवृत्तीचा ट्रेनर असेल तर जिममध्ये जाऊ नये, यासाठी मी वक्तव्य केलं. आपल्या मुली जिमला जात असतील तर त्यांना घरी योगा करायला सांगा. या वक्तव्यावरून पडळकरांचा घुमजाव. औरंगाबाद रेल्वे स्थानकाचं नाव आता छत्रपती संभाजीनगर. शासनातर्फे अधिसूचना काढली. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केलेल्या पत्रव्यवहाराला यश. मंत्रिमंडळ बदलाच्या गुजरात पॅटर्नची महाराष्ट्रातील मंत्र्यांना धास्ती. आगामी निवडणुकीत दिवा लागला तरच मंत्रिपदाचा दिवा कायम राहणार, अशा चर्चा.